नमस्कार, मी निशिगंधा. सध्या सोशल मीडिया उघडा किंवा टीव्ही पहा, सगळीकडे एकच विषय, तो म्हणजे कॉक्रोच जनता पार्टी, त्यांचं दिल्लीत चालू असलेलं आंदोलन आणि सोनम वांगचुक करत असलेलं उपोषण. काल रात्री म्हणजे 23 जुलैच्या रात्री सोनम वांगचुक यांनी 26 दिवसानंतर आपलं उपोषण मागे घेतलं. सोनम वांगचुक यांना 18 जुलै रोजी दिल्लीतल्या जंतर मंतरवरून हटवण्यात आलं होतं आणि हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. तिथे त्यांच्यावर उपचार चालू होते, पण तरीही त्यांनी उपोषण मागे घेतलेलं नव्हतं. त्यांचं उपोषण हे चालूच होतं आणि इकडे दिपके आंदोलन करत होते. 20 जुलै रोजी कॉक्रोच जनता पार्टीचा मोठा मोर्चा निघाला. त्याच्यात काय झालं हे जे सोशल मीडियावर तुम्ही व्हिडिओ वगैरे पाहिलेच असतील. ह्या आंदोलनाला अतिशय हिंसक वळण लागलं होतं आणि यात अनेक आंदोलकांनी पोलिसांचा लाठी खाल्ल्या होत्या, त्यांच्यावर लाठीचार्ज झाला होता. आंदोलक अनेक जखमी झाले होते, सोबतच अनेक पोलिसांवर देखील हल्ले करण्यात आले होते. आधी शांततापूर्वक चालू असणाऱ्या या आंदोलनाला हिंसक वळण लागलं होतं आणि ह्याची सगळीकडे चर्चा झाली. ह्याच कारणामुळे म्हणजे देशात हिंसाचार वाढण्याची शक्यता असल्यानं सोनम वांगचुक यांनी आपलं उपोषण मागे घेत असल्याची घोषणा केली. सोनम वांगचुक यांनी जरी आपलं उपोषण मागे घेतलं असलं तरी दिपके यांनी अजूनही आंदोलन संपणार नाही अशी घोषणा केली आहे. जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नाही तोपर्यंत कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन हे चालूच राहील अशी घोषणा दिपकेंनी केली आहे. सोनम सर ने अपना हंगर स्ट्राइक तोड़ दिया है, तो इससे हमें बहुत ही खुशी और राहत मिली है, क्योंकि सोनम सर की जो लाइफ है वो इस देश के लिए बहुत ज़्यादा कीमती है. कॉकरोच जनता पार्टी का जो प्रोटेस्ट है जंतर मंतर पर, वो वैसे ही चलता रहेगा जब तक धर्मेंद्र प्रधान इस्तीफा नहीं देते. त्यामुळे आता सोनम वांगचुक या आंदोलनात राहणार की बाहेर पडणार, यासोबतच दिपकेच्या या घोषणेमुळे देशविरोधी शक्तींना कसं बळ मिळतंय, त्या कशा एकत्र येत आहेत हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओतून सांगणार आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहत राहा. कॉक्रोच जनता पार्टी आणि दिपके यांचं हे आंदोलन हे विद्यार्थ्यांसाठी चाललं होतं. नीटची परीक्षा झाली, त्याच्यात जो घोळ झाला, पेपर फुटी झाली, त्याच्यामुळे धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी दिपके यांच्या कॉक्रोच जनता पार्टीची मागणी आहे. तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहणार आहे. पण त्यांच्या या आंदोलनाआडून आता देशविरोधी शक्ती ह्या एकत्र येत आहेत. मी मागे एक व्हिडिओ केला होता की जंतर मंतरवर नक्की चाललंय काय. इथे अनेक जण येऊन लोकांना, आंदोलकांना बिर्याणी वाटतायत, चहा बिस्किटाचे स्टॉल लावतायत, त्यांना अनेक गोष्टी पुरवल्या जात आहेत. ही झाली एक बाजू. आता प्रकरण ह्याच्याही पुढे गेलंय. जंतर मंतरवर जे आंदोलक आंदोलन करतायत, प्रोटेस्ट करतायत, जे तिथे थांबलेली लोक आहेत, त्यांच्यासाठी थेट बांगलादेश, कतार या ठिकाणहून जेवणाच्या ऑर्डर केल्या जात आहेत. ह्याच्याविषयी अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आले, जे मी तुम्हाला दाखवणार आहे. भारतात स्विगी, झोमॅटो सारखे फूड डिलिव्हरी ॲप मोठ्या प्रमाणात चालतात. अगदी बाहेरच्या देशात बसूनही लोक भारतातल्या आपल्या नातेवाईकांना, मित्रांना हे फूड डिलिव्हरी ॲपद्वारे जेवण पाठवू शकतात आणि आताही तेच घडतंय. जंतर मंतरवर बांगलादेश, कतार, दुबई या ठिकाणून मोठ्या प्रमाणात जेवणाच्या ऑर्डर केले जात आहेत आणि स्विगी, झोमॅटो या ॲपद्वारे हे जेवण आंदोलकांना पुरवलं जात आहे. मी तुम्हाला लल्लन टॉपचा एक व्हिडिओ दाखवते. त्याच्यात एक माणूस सांगतोय की एका दुबईत बसलेल्या माणसानं एका दिवसात 2000 ऑर्डर केल्या जेवणाच्या आणि हे 8 वेळा त्यांनी अशा ऑर्डर केल्या. कितने लोग भेज रहे हैं अभी भी खाना? ये तो बाहर विदेश से भी खाना आ रहा है, इंडिया से नहीं. अभी दुबई से कल 2000 पार्सल एक ही बंदा भेजा, 8 बार 2000 पार्सल. पार्सल एक ही बंदा 8 बार भेजा दुबई से. एक माणूस सांगतोय की मला जी झोमॅटोवरून ऑर्डर आली आहे ती बांगलादेशातून आली आहे. एक जण सांगतोय की ही ऑर्डर कतार मधून आली आहे आणि हे सगळं स्विगी, झोमॅटोचे डिलिव्हरी बॉय ही माहिती देत आहेत. रात के तकरीबन 11 बजे का समय है. जंतर मंतर पे मैं दिखा दूं, अलग अलग यहाँ पर स्विगी से, जोमेटो से खाना भेज रहे हैं. ये मेरे पास में खाना है. कौन कौन भेजा भैया? ये बांग्लादेश से है. कतर से किसी ने बोला है कि वहाँ पे ले जाके दे दो जो स्टूडेंट. हाँ, आपको फोन आया था? हाँ, फोन आया था. बाहर से ही फोन मिलाए थे. कतर से? हाँ, कतर से आए. मग देशाच्या बाहेर बसलेली कोण अशी लोक आहेत जी भारताविषयी इतकं प्रेम व्यक्त करतायत आणि भारतातल्या आंदोलन करणाऱ्या लोकांना जेवण पुरवतायत, ह्याचा शोध घ्यायलाच हवा.
दुसरी गोष्ट, दिल्लीत जे आंदोलन होतंय तसंच भारतातल्या अनेक शहरात अशा प्रकारचं आंदोलन होतंय. अहमदाबादमध्येही असंच आंदोलन झालं, पण या आंदोलनात काही मुलींनी, ज्या मुस्लिम होत्या, त्यांनी हम लेके रहेंगे आजादी अशा प्रकारच्या घोषणा दिल्या. तो व्हिडिओ तुम्ही पहा. ह्या मुलींना कशापासून आजादी हवी आहे? JNU मध्ये देशाची तुकडे करण्याची स्वप्न पाहणारी जी गँग होती, त्यांच्या अशाच घोषणा ऐकायला मिळायच्या, हम लेके रहेंगे आजादी. आता CJPच्या आंदोलनात हम लेके रहेंगे आजादी अशा प्रकारच्या घोषणा का दिल्या जात आहेत? विद्यार्थ्यांसाठीच हे आंदोलन चालू आहे ना, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठीचं हे आंदोलन चालू असताना त्याच्यात हम लेके रहेंगे आजादी अशा प्रकारच्या घोषणा का दिल्या जात आहेत ह्याचा तपास व्हायलाच हवा. ह्याच गोष्टीचं अजून एक उदाहरण दाखवते. पाकिस्तानातल्या काही अकाउंट्सवरून ह्या CJPच्या आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या पोस्ट केल्या जात आहेत. सध्या ट्विटरवर आर्मीचे अनेक व्हिडिओ समोर येत आहेत. त्याच्यात असं दाखवलं जात आहे की आम्ही आर्मीचे जवान आहोत आणि आम्ही ह्या CJPला पाठिंबा देतोय. पण हे खरंच आर्मीचे जवान आहेत की हा सगळा एक दिखावा आहे, बनाव आहे, याच्याविषयी योग्य माहिती अजूनही समोर आलेली नाहीये. पण जे आर्मीचे व्हिडिओ म्हणून समोर येत आहेत तेच पाकिस्तानी अकाउंट्सवरून पोस्ट केले जात आहेत. पहा. लगता है कि इंडियन आर्मी उनके साथ है, भ्रम में मत रहो, हम इस देश के युवा और स्टूडेंट के साथ हैं. बहुत जल्दी ही अग्निवीर का बैच निकलने वाली है. फिर देखते हैं दिल्ली पुलिस कैसे लट हो जाती है अग्निवीर के. म्हणजे इंडियन आर्मीचा सुद्धा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा आहे असं म्हणून हे व्हिडिओ व्हायरल केले जात आहेत आणि हे सगळे व्हिडिओ पाकिस्तानी अकाउंट्सवरून पोस्ट केले जात आहेत. हे कॉकरोच जनता पार्टीची जेव्हा स्थापना झाली होती सोशल मीडियावर, तेव्हा ह्या पार्टीला फॉलो करणारे अनेक लोक हे पाकिस्तानी आणि बांगलादेशी आहेत अशी आकडेवारी समोर आली होती. पाकिस्तानात बसून आणि बांगलादेशात बसून हे लोक कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा देत आहेत, इंडियन आर्मी विरोधात फेक नरेटिव्ह पसरवत आहेत आणि भारतातही ते व्हिडिओ व्हायरल होत आहेत. ह्याचा शोध घ्यायलाच हवा. CJPला पाठिंबा देण्यासाठी देशविरोधी शक्ती कशा एकत्र आल्यात ह्याचंच पुढचं एक अजून उदाहरण सांगते. खलिस्तानी आंदोलक असलेला पन्नू, जो अमेरिकेत राहतो, ह्या पन्नूनं ह्यावेळी अनेकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी, रक्षामंत्री, गृहमंत्री यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्यात. हा गुरवंत सिंग पन्नू हा अमेरिकेत राहून ISI सोबत हात मिळवणी करतो आणि देशात, पंजाबमध्ये आणि इतर भागातही देशविरोधी कारवाया, दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देतो, त्याच्यासाठी आर्थिक मदत करतो. हा गुरवंत सिंग पन्नू अनेक दिवसांपासून आपल्या सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर आहे. त्याचाच एक नवीन व्हिडिओ समोर आलाय. या व्हिडिओमध्ये ह्या पन्नूनं थेट कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा दिलाय. तो व्हिडिओ तुम्ही पहा. मीटिंग दे विच CJP मैं जेड़े ऐलान कीते है ओ याद रखो. फॉल ऑफ दिल्ली एंड फॉल ऑफ मोदी इज इनएविटेबल. मोदी दी हुकूमत दा तख्ता पलटिया जाएगा पर यह पक्का हल नहीं है. जिवें मैं Zoom मीटिंग दे विच दस्सिया सी, द ओनली सॉल्यूशन लाइज इन disintegration of Union of India, dissolution of India, balkanization of India. इस हिंदुस्तान दे छोटे छोटे टुकड़े ही हल है. And as I committed in the Zoom meeting, Six for Justice is going to commit $1 million as an aid to CJP to continue this rally against Union of India. यात हा खलिस्तानी आंदोलक असलेला पन्नू म्हणतोय, माझी कॉकरोच जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांसोबत झूम मीटिंग झाली. त्यांना मी बोललो, त्यांना म्हणालो की देशातून मोदींना हटवणं हे फक्त सोल्युशन नाहीये. देशाचे तुकडे तुकडे व्हायला हवेत, देशाच्या एकतेवर घाला घालायला हवा आणि कॉकरोच जनता पार्टीसाठी आर्थिक मदत मी करणार आहे. हे आंदोलन सुरू ठेवण्यासाठी त्यानं $1 मिलियन म्हणजेच 10 कोटी रुपयांची मदत करणार असल्याची घोषणा केली आहे.
हा पन्नू जो अमेरिकेत राहतो, जो खलिस्तानी आंदोलक आहे, जो ISI सोबत मिळून दहशतवादी कारवाया करतो, त्यानं आता CJPला पाठिंबा दिलाय आणि ह्या आंदोलनासाठी $1 मिलियन म्हणजे 10 कोटी रुपये देणार असल्याची घोषणा केली आहे. म्हणजे हे आंदोलन आत्ताच थांबू द्यायचं नाही, 15 ऑगस्ट पर्यंत ते वाढवत न्यायचं आणि 15 ऑगस्टच्या दिवशी देशाच्या स्वातंत्र्य दिनी मोठा गोंधळ घालायचा, दिल्लीत आंदोलन करायचं, मोर्चा काढायचा आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची नाचक्की करण्याचा मोठा डाव असू शकतो. इतके दिवस विद्यार्थ्यांसाठी चालू असलेल्या या आंदोलनाला आता वेगळं वळण लागतंय. वेगळ्या देशविरोधी शक्ती सगळ्या एकत्र येत आहेत आणि देशाला बदनाम करण्याचं काम करतायत आणि हे षडयंत्र तुमच्यापर्यंत पोहोचलंच पाहिजे म्हणून मी हा व्हिडिओ केलाय. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा.